नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण MHT-CET 11वीचा बायोलॉजीचा लिव्हिंग वर्ल्ड यावरती प्रश्न पाहणार आहोत. चला तर पाहूया. पहिला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम? ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, क्रिस्टलायझेशन. आन्सर आहे क्रिस्टलायझेशन. दुसरा प्रश्न आहे, द टर्म टॅक्झॉनॉमी वॉज कॉइन्ड बाय. टॅक्झॉनॉमी ही टर्म कोणी शोधून काढली? लिनियस, जॉन रे, डी कॅन्डोल, ॲरिस्टॉटल. उत्तर आहे डी कॅन्डोल. तिसरा प्रश्न आहे, बायनॉमियल नॉमेनक्लेचर कन्सिस्ट ऑफ. कशावर आधारित असतं बायनॉमियल नॉमेनक्लेचर? फॅमिली अँड जीनस, जीनस अँड स्पेसिस, ऑर्डर अँड क्लास, स्पेसिस अँड व्हरायटी. आन्सर आहे जीनस अँड स्पेसिस. चौथा प्रश्न आहे, द फादर ऑफ टॅक्झॉनॉमी इज. डार्विन, लिनियस, हॅकेल, विटकर. उत्तर आहे लिनियस हे फादर ऑफ टॅक्झॉनॉमीचे फादर आहेत. पाचवा प्रश्न आहे, द करेक्ट सिक्वेन्स ऑफ टॅक्झॉनॉमिक हायरार्ची इज. क्लास, फायलम, ऑर्डर, फॅमिली. पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन दिलेला आहे फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली. तिसरा ऑप्शन आहे ऑर्डर, क्लास, फायलम, फॅमिली. तर याचं उत्तर आहे फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली. हा बी पर्याय याचं उत्तर आहे. सहावा प्रश्न आहे, ICZN चे रिलेटेड टू नेमिंग ऑफ. प्लांट्स, बॅक्टेरिया, ॲनिमल्स, व्हायरसेस. ICZN हा ॲनिमल्सचे रिलेटेड आहे. मेटाबॉलिझम इज अ युनिक फीचर ऑफ ओनली ॲनिमल्स, ओनली प्लांट, ओनली मायक्रो ऑर्गॅनिझम, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर उत्तर आहे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे उत्तर आहे, कारण मेटाबॉलिझम हे फीचर आहे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. आठवा प्रश्न आहे, स्टडी ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड. मॉर्फॉलॉजी, ॲनाटॉमी, टॅक्झॉनॉमी, फिजिओलॉजी. तर ॲन्सर आहे टॅक्झॉनॉमी. ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन पाहत असताना त्याला टॅक्झॉनॉमी असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9वा, द सायंटिफिक नेम ऑफ ह्युमन इज. होमो हॅबिलस, होमो सॅपियन्स, होमो निअँडरथॅलेन्सिस. तर याचं उत्तर आहे होमो सॅपियन्स. ह्युमन बिईंगना होमो सॅपियन्स असं म्हटलं जातं. 10वा प्रश्न आहे, विच इज द बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन. जीनस, स्पेसिस, फॅमिली, ऑर्डर. उत्तर आहे स्पेसिस हे त्याचं युनिट ऑफ क्लासिफिकेशन. बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन हे स्पेसिस आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील.